T20 वर्ल्ड कप मध्ये आज भारत पाकिस्तानचा हाय व्होल्टेज सामना रंगणार आहे। क्रिकेट प्रेमींमध्ये या सामन्याची उत्सुकता शिगेला पोहोचलेली आहे। दरम्यान ठाण्यातील सेंट्रल मैदानातील मुलांसोबत चर्चा केलेली आहे आमचे प्रतिनिधी शुभम कोळी यांनी। इंडिया पाकिस्तानचा आज T20चा सामना आहे आणि या सामन्याची सर्वांनाच हाय व्होल्टेज सामन्याची सर्वांनाच उत्सुकता जी आहे ती लागलेली आहे। सध्या मी आहे ठाण्यातील सेंट्रल मैदानामध्ये। या ठिकाणी सकाळपासूनच अनेक क्रिकेटपटू जे आहेत, क्रिकेट प्रेमी जे आहेत, सकाळपासूनच सराव जे आहेत करत आहेत। त्यांना या सामन्याविषयी काय वाटतं आपण जाणून घेणार आहोत। माझ्यासोबत त्या प्रशिक्षक आहेत। सर, काय वाटतं एकंदरीत आजच्या या हाय व्होल्टेज सामन्याविषयी तुम्हाला? हाय व्होल्टेज सामन्यामध्ये कसं आजची मॅच खूप सुंदर होणार आहे आणि आपली इंडिया टीम आहे ही परफॉर्मन्स चांगलाच करणार आहे। कारण आपली जेव्हा जेव्हा इंडिया पाकिस्तान मॅच असते तर आपली टीम ही खूप आपल्या मनापासून खेळते आणि कमीत कमी 100% जिंकण्याचा प्रयत्न करते। तुला काय वाटतं नेमकं काय होईल आजच्या सामन्याचं? तुला किती उत्सुकता लागली आहे? मला खूप एक्साइटमेंट होते आजच्या मॅचची, कारण की इंडिया वर्सेस पाकिस्तान खूप इंटरेस्टिंग मॅच होते दरवेळेस आणि आज असं वाटतंय की इंडिया इझिली जिंकू शकते ही मॅच। काय वाटतं जर आपली पहिली बॅटिंग असेल तर कितीचं टार्गेट आपण पाकिस्तानला देऊ? कशा प्रकारची स्ट्रॅटेजी असेल? कुठला खेळाडू किती जास्त रन मारू शकतो? मला असं वाटतं आजचा टार्गेट आपण पाकिस्तानला 200+ रन देऊ शकतो आणि असं वाटतं की सूर्यकुमार यादवची सेंचुरी किंवा हाफ सेंचुरी होऊ शकेल। मित्रा, तुला काय वाटतं नेमकं आजच्या या संपूर्ण सामन्याविषयी? कोणता खेळाडू चांगल्या प्रकारचं प्रदर्शन करेल असं तुला वाटतं एकंदरीत? मला असं वाटतं की ईशान किशन चांगला खेळेल, कारण तो चांगल्या फॉर्म मध्ये तो आज सेंचुरी पण मारू शकतो। पहिलं तर आजच्या टीम मध्ये अनेक असे गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतात, म्हणजेच की बॉलर पाहायला मिळतात। काय वाटतं कुठला बॉलर चांगल्या प्रकारचं प्रदर्शन त्या ठिकाणी करू शकेल? बुमराह जास्त विकेट्स काढू शकतो आणि कुलदीप पण चांगलं बॉलिंग टाकतोय आजकाल। निश्चितच पाहिलं तर ठाण्यातील सेंट्रल मैदानामधील असणाऱ्या ह्या सर्व लहान क्रिकेट प्रेमींची ही सर्व मतं होती आणि सूर्यकुमार यादव असेल, ईशान किशन असेल, त्याचबरोबर बुमराह असेल, हे उत्तम प्रकारचं प्रदर्शन करतील असं एकंदरीत यांचं म्हणणं आहे। त्याचमुळे आजच्या या सायंकाळच्या हाय व्होल्टेज सामन्याची उत्सुकता ही सर्वांनाच लागलेली आहे आणि अर्थातच या सामन्यामध्ये भारत पाकिस्तानला पुन्हा एकदा धोबीपछाड करेलच असं देखील म्हणू शकतो। शुभम कोळी, झी मीडिया, ठाणे।